नमस्कार मित्रांनो, ग्रंथसार मराठीमध्ये तुमचे मनापासून स्वागत। आज आपण दत्त संप्रदायाचा प्राण आणि कलियुगातील कामधेनू मानल्या जाणाऱ्या श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या अमृतमय प्रवासाला सुरुवात करत आहोत। या पहिल्या भागात आपण अध्याय 1 ते 11 मधील सविस्तर कथा, चमत्कार आणि त्यामागील गुपितं जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण हा प्रवास तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतो। चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया। श्री गुरुचरित्र अध्याय 1 ते 11 सविस्तर कथासार। अध्याय 1 मंगलाचरण आणि भक्ताची व्याकुळता। ग्रंथाची सुरुवात सरस्वती, गंगाधर स्वामी, गणपती, सरस्वती आणि त्रिमूर्तींच्या प्रार्थनेने करतात। नामधारक नावाचा एक निस्सीम भक्त संसाराच्या तापाने अत्यंत दुःखी होऊन श्रीगुरूंच्या शोधात फिरत असतो। त्याची व्याकुळता पाहून साक्षात सिद्धमुनी त्याला भीमा अमरजा संगमावर दर्शन देतात। सिद्धमुनी सांगतात की हे नामधारका, घाबरू नकोस। श्रीगुरूंचे चरित्र ऐकल्याने तुझे सर्व जन्मोजन्मीचे पाप आणि दुःख नष्ट होईल। इथूनच खऱ्या चरित्र कथनाला सुरुवात होते। अध्याय 2 अनसूया माता आणि दत्त अवतार। अत्रि ऋषींची पत्नी माता अनसूया हिच्या पातिव्रत्याची कीर्ती तिन्ही लोकात पसरते। तिची परीक्षा घेण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश भिक्षुकाच्या रूपात येतात आणि विवस्त्र होऊन भिक्षा वाढा अशी अट घालतात। अनसूया माता आपल्या तपोबलाने या तिन्ही देवांना लहान बालके बनवते आणि त्यांना स्तनपान करवते। शेवटी प्रसन्न होऊन हे तिन्ही देव तिच्या पोटी दत्तात्रेय रूपाने अवतार घेतात। अध्याय 3 अंबरीश राजाची भक्ती आणि दुर्वास ऋषी। हा अध्याय भक्तीच्या शक्तीचे दर्शन घडवतो। राजा अंबरीशाने एकादशीचे व्रत धरलेले असते। दुर्वास ऋषी कोपिष्ट होऊन त्याला शाप द्यायला निघतात, पण भगवान विष्णूंचे सुदर्शन चक्र भक्ताच्या रक्षणासाठी धावून येते आणि साक्षात दुर्वास ऋषींनाच शरण यावे लागते। देव आपल्या भक्तासाठी कोणत्याही संकटासमोर उभा राहतो, हा या अध्यायाचा बोध आहे। अध्याय 4 दत्तात्रेयांचे 24 गुरु। भगवान दत्तात्रेय अवधूत रूपात फिरताना निसर्गातील 24 गोष्टींना उदा, पृथ्वी, पाणी, सूर्य, वायू, कोळी, पिंगळा, पक्षी गुरु मानून त्यांच्याकडून काय शिकले याचे सुंदर वर्णन यात आहे। माणसाने सदैव विद्यार्थी दशेत राहून जगातील प्रत्येक कणकणातून ज्ञान ग्रहण करावे, ही मोठी शिकवण यातून मिळते। अध्याय 5 श्रीपाद श्रीवल्लभ जन्म, प्रथम अवतार। दत्तात्रेयांचा कलियुगातील पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून पिठापूर येथे झाला। आपळराज आणि सुमती माता यांच्या घरी जन्मलेल्या या ईश्वरी बालकाने अनेक लीला केल्या। त्यांनी आपल्या मातेला दिव्य विश्वरूप दर्शन दिले आणि संन्यास घेऊन ते कुरवपूरला गेले। अध्याय 6 गोकर्ण महात्म्य आणि रावण गर्वहरण। रावणाने महादेवाकडून आत्मलिंग मिळवलेले असते, पण ते लंकेला पोहोचू नये म्हणून गणपती एका लहान बालकाच्या रूपात येतो आणि युक्तीने ते लिंग गोकर्ण येथे जमिनीवर स्थापित करतो। हे ठिकाण महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध झाले। अध्याय 7 ते 9 तीर्थांचे महत्त्व आणि शनिप्रदोष व्रत। सिद्धमुनी गोकर्ण क्षेत्रातील तीर्थांचे महत्त्व सांगतात। अध्याय 8 मध्ये एका विधवा ब्राह्मणीचा मतिमंद मुलगा श्रीगुरूंच्या सांगण्यावरून शनिप्रदोष व्रत करतो आणि त्याच्या बुद्धीचा विकास होऊन तो महान पंडित होतो। अध्याय 9 मध्ये श्रीपाद श्रीवल्लभ आपले कार्य संपवून कुरवपूर येथे अदृश्य गुप्त होतात। अध्याय 10 वल्लभेश ब्राह्मणाचे रक्षण, चमत्कार। वल्लभेश नावाचा व्यापारी श्रीगुरूंच्या दर्शनाला जात असताना चोरांनी त्याला लुटले आणि त्याचा गळा कापला। श्रीपाद श्रीवल्लभ तिथे प्रत्यक्ष प्रकट झाले। त्यांनी आपल्या त्रिशूळाने चोरांचा संहार केला आणि वल्लभेशला पुन्हा जिवंत केले। तुमचा देव तुमच्यासाठी सदैव जागा आहे याचीही साक्ष आहे। अध्याय 11 श्री नृसिंह सरस्वती जन्म, दुसरा अवतार। कुरवपूर येथे गुप्त झाल्यानंतर दत्तात्रेयांनी दुसरा अवतार श्री नृसिंह सरस्वती म्हणून कारंजा, लाड येथे घेतला। अंबा भवानी आणि माधव शर्मा यांच्या पोटी जन्मलेले हे बालक जन्मतःच ओमचा उच्चार करत होते। त्यांच्या जन्माने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले। तर मित्रांनो, हे होते गुरुचरित्रातील पहिले 11 अध्याय। श्रीगुरूंची ही कथा केवळ ऐकल्यानेही मनात शांती निर्माण होते। पुढच्या भागात आपण अध्याय 12 पासूनचा थरारक आणि भक्तिमय प्रवास पाहणार आहोत। तुम्हाला हा भाग कसा वाटला? कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा नक्की लिहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। भेटूया पुढच्या भागात। धन्यवाद।